नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आली तेव्हापासून जी आहे ही भरती जी आहे वादाच्या भोवऱ्यात तिथे अडकत चाललेली आहे आणि त्याला कारण ठरते ती म्हणजे या भरतीमध्ये वापरण्यात आलेली नॉर्मलायझेशन प्रक्रिया। तर बघा, इथे नॉर्मलायझेशन प्रक्रियेमुळे जे आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत 200च्या वरती इथे गेलेले आहेत। तर पहा मित्रांनो, आता इथे प्रश्न उद्भवतो की 200च्या वरती इथे मार्क्स गेलेले आहेत, तर बघा, तर हा तलाठी भरतीचा कट ऑफ नेमका इथे किती लागणार। दरवेळेस हा कट ऑफ आहे तो 160, 170, जास्तीत जास्त 172 पर्यंत तिथे जातो मित्रांनो। परंतु यावेळेस जो आहे हा कट ऑफ किती जाणार हा तुम्ही विचार करू शकता। आणि त्यानंतर हा CCTV फुटेजचा नेमका विषय काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार जे आहे झाल्याचे पुरावे सादर करावेत व पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका जी आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांनी येथे रविवारी येथे मांडली आहे। आणि येथे जे आहे भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर विचारले असता फडणवीस म्हणाले की परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली व पुरावे योग्य असल्यास परीक्षा रद्द करून दोषीवर कारवाई केली जाईल। तर अशा प्रकारे जे वक्तव्य आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी येथे तलाठी भरतीबाबत येथे केलेलं आहे। तर पहा मित्रांनो, यामध्ये जे आहे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की जे नॉर्मलायझेशन झालं मित्रांनो, त्या नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे सर्वांसमोर येथे उघडपणे मांडणे ते गरजेचं आहे मित्रांनो। जी पण कंपनी आहे, समजा आता TCSला इथे कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता, तर TCS कडून जे आहे नॉर्मलायझेशन नेमकं कशा प्रकारे करण्यात आलं आणि प्रत्येक सत्रामध्ये जे आहे कशा प्रकारे ते जी प्रक्रिया राबवण्यात आली, तर ते जे आहे त्यांनी सर्वांसमोर उघडपणे तिथे मांडायला हवं की 200 प्लस हे मार्क्स गेले कसे। आणि जे आहे मित्रांनो, हे आणखी अशा प्रकारे होऊ शकते की बघा, जे पण टॉपर आहे ते आलेले आहेत 200च्या वरती त्यांचे मार्क्स गेलेले आहेत, त्यांची जी CCTV फुटेज आहे ते परीक्षा केंद्रावरची ते चेक करण्यात यावी। CCTV फुटेजमधून जो आहे ते मार्ग सापडू शकतो। तर बघा, अशा प्रकारे जी आहे कारवाई यामध्ये होऊ शकते आणि जी आहे चौकशीसुद्धा याबाबत होऊ शकते। तर अशा प्रकारे जे आहे यावरती जे शासनामार्फत जे आहे कारवाई झाल्यास जे आहे चौकशी झाल्यानंतर जे दोषीवर कारवाई तिथे होईल, अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे यांनी येथे केलेलं आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये कारवाई झाल्यानंतर आणि हे सिद्ध झाल्यानंतर की गैरव्यवहार झालेला आहे, यामध्ये नुकसान जे होणार ते काही जे आहे जे होतकरू विद्यार्थी होते की जे खरंच मेहनत करून त्यांनी तिथे मार्क्स पाडले, त्यांचं तिथे नुकसान तिथे होणार आहे। तर पहा, अशा प्रकारे जी माहिती आहे यामध्ये समोर येत आहे। तर पहा, व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।